आणि इथं जे आज संघटना आलेल्या आहेत त्या मराठीसाठी वेगवेगळ्या विषयांसाठी काम करतायत. 15-20 वर्ष त्यांनी आपल्या आयुष्यातले खर्च केलेले आहेत. आणि असं असताना मराठीसाठी ज्यावेळी भूमिका घ्यायची वेळ येते त्यावेळी ज्यांना मराठीचा आकस आहे अशी लोक भूमिका घेत नाही. आपल्याला माहिती आहे त्यांच्या मनामध्ये मराठीबद्दल आकस आहे. आमची भूमिकाच ही आहे की ज्या मराठीसाठी काही लोक चुकीच्या पद्धतीने आपलं रिप्रेझेंट करतात किंवा मराठीचं ध्रुवीकरण करून फक्त आम्ही त्याचे वाली आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात मराठीसाठी भूमिका घेत नाहीत. मग आम्ही ज्या एकत्र संघटना आल्या होत्या त्यांनी हा विचार केला आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये ह्या सगळ्या संघटना ज्या आहेत त्या सामोरे जाणार आहेत आणि संपूर्ण मुंबईभरामध्ये 227 वॉर्डमध्ये आमचे उमेदवार आम्ही देणार. तयारी झाली आहे संघटनेची? 100% तयारी आमची सर्व झालेली आहे. 17 ते 18 ज्या संघटना आमच्या आहेत त्यांच्या सगळ्या लोकांकडे 1-1, 2-2, 3-3 पर्याय आम्ही तयार केलेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इतर आम्ही छोट्या मोठ्या पक्षांसोबत सुद्धा आमची बोलणी चालू आहे. ते पण बोलत आम्ही तुमच्या जो आहे मुद्दा आहे त्या मुद्द्याला आम्ही समर्थन करणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीचा मुद्दा घेऊन एकत्र येत आहेत. गरज पडल्यास त्यांच्यासोबत लढा. त्यांनी तसा प्रस्ताव द्यावा, पण तुम्ही जर एक्झिस्टन्स कोणाचा पकडत नसेल त्यांनी प्रस्ताव द्यावाची अपेक्षा आहे. आम्हाला 100% अपेक्षा आहे ना. त्यांना जर वाटतं आम्ही सोबत यावं तर त्यांनी यावं. आम्हाला निश्चित संयुक्त महाराष्ट्र आघाडीतून 227 मराठी उमेदवार देणार आहेत. मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरेंना वाटलं तर त्यांनी यांना प्रस्ताव द्यावा आणि निवडणुकीत सोबत द्यावं असं आवाहन अमोल जाधव यांनी केलं. त्यामुळे अमोल सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. सर नमस्कार. काय सांगणार आपण? आज मराठी पत्रकार संघमध्ये आपण कॉन्फरन्स घेतली आहे. काय गंभीर मुद्दा आहे तो सांगा. महाराष्ट्र एकमेव मराठी भाषिकांचं राज्य, पण इथेच आम्हाला मराठी भाषेकरता चळवळ राबवावी लागते किंवा लढावं लागतं. ही खूप दुर्दैवाची भाषा आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे. याच्याकरताच आतापर्यंत राज्यकर्ते झालेले आहेत त्याने मराठी माणसाचं नुकसान केलेलं आहे. मराठी माणूस कसा काय मुंबई आणि आसपासच्या परिसरातून संपून जाईल हाच विचार त्याच्याकरता मध्ये भांडवलदारी सरकार असेल किंवा बिल्डर लॉबी असेल याने एकत्रितपणे मराठी माणूस मुंबईत संपवला. आधी गिरणी कामगाराचा विषय होता. गिरणी कामगार संपवला जेणेकरून गिरण्यांच्या जमिनी यांना मिळतील, बिल्डरला मिळतील. आणि आता हे शाळा उद्ध्वस्त करतायत जेणेकरून शाळाच्या जमिनी त्याचं श्रीखंड त्या भूखंडाचा यांना खायला मिळेल. याला कुठेतरी विरोध झाला पाहिजे आणि इथल्या मुंबईतल्या म्हणजे महाराष्ट्र या मराठी राज्यातल्या मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. मराठी माणूस टिकेल, मराठी संस्कृती टिकेल, हा एकमेव आमचा अजेंडा आहे. तुम्हाला असं वाटत नाही की सरकार काफी लापरवाही करत आहे? सरकार काफी लापरवाही करत आहे. लापरवाही बरं. सरकार खरोखरच निराशाजनक असं काम करत आहे. सरकार हे मराठी माणसाचं नाहीच आहे. सरकार हे दिल्लीश्वरांच्या पायी लोटांगण घातलेलं सरकार आहे. आणि दिल्लीश्वरातला जो गोबरपट्ट्यातला माणूस जो काय बोलतो त्याला लागू झालं म्हणून हे सरकार काम करते. त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. म्हणून तर हा सगळा घाट घातला. महाराष्ट्रामध्ये किती कॅन्डिडेट तुम्ही उभी करणार? सध्या निवडणूक आमची आहे ती मुंबई, वसई विरार, मीरा भाईंदर, नवी मुंबई, पालघर या MMRD पट्ट्यामध्ये निवडणूक आहे. पूर्ण महाराष्ट्राबद्दल आम्ही बोलत नाही. तुमच्या पार्टी कसं जनताला सहयोग करणार तो सांगा. आपण जनता आम्हाला सहयोग करणारच, कारण हल्ली तुमचा पत्रकारांचं सामाजिक माध्यम एवढं मजबूत आहे. तुमची पार्टी जनताला कसा सहयोग करणार तो सांगा. जनताला आम्ही सहयोग करणार. लोकाभिमुख सरकार पाहिजे. आणि लोकाभिमुख सरकार तेव्हाच येईल जेव्हा ते स्थानिकांचं सरकार असेल. कोणाचं? स्थानिकांचं सरकार असेल. स्थानिक माणूस हा मराठी आहे. इथला भूमिपुत्र हा मराठी आहे. मराठी माणसाचं जोपर्यंत सरकार येत नाही तोपर्यंत मराठी माणसाचं भलं होणार नाही. आता जी मराठी आडनावाची तुम्हाला जे सरकारमध्ये माणसं बसली दिसत आहेत ना, हे पूर्णपणे बिल्डर लॉबीच्या पायाशी चरणाची डोळण घेतलेली माणसं आहेत. सरकार महिलांना लॉलीपॉप देते लाडकी बहीण योजनाचा, तरी पण त्यांना भेटत नाही. तुमची पार्टी काय करणार? का क्राईम काफी तेजी से व्हायरल होतो आणि महिलांना संरक्षण भेटत नाही, तर तुमची पार्टी काय करणार? लाडकी बहीणसारख्या योजना आहेत ना, या भ्रष्टाचाराचा एक भाग आहे. आम्ही कुठल्याही जनतेतल्या हिस्साला लॉलीपॉप देत नाही आहे. लॉलीपॉपवर मतं मिळवायची नसतात. आम्ही त्या मराठी माणसाचं अस्तित्व शोधतोय. त्या अस्तित्वाकरता ही लढाई आहे. तर जनता आपोआप त्याकरता मतदान करते. धन्यवाद सर. साहेब काय सांगणार आपण? सरकार काफी लापरवाही करत आहे. तुमची पार्टी येणार तर मुलांचा जो शिक्षक आहे त्यांच्या भविष्य, जो बेरोजगार आहे त्यांच्या भविष्य कसं तुम्ही उज्ज्वल करणार तो सांगा मला. काल आमचा हुतात्मा स्मारकापासून मीरा भाईंदर महानगरपालिकेपर्यंत काल मराठी शाळा वाचवण्यासाठीचा मोर्चा निघाला होता. सध्या
निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे आयुक्तांनी निवडणुकीनंतर आपण चर्चा करून सांगितलेलं आहे, पण आमचा लढा हा चालू राहणार आहे. आणि जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर आम्हाला यश मिळालं तर 100% मराठी शाळा हे प्राधान्याने आमचं उद्देश आहे. धन्यवाद सर. माझा आखरी सवाल आहे, शेवटचा सवाल आहे की तुमची पार्टी जिथून येणार तर तुम्ही काय करणार, काय लक्ष आहे तुमचं, रणनीती काय असणार तो सांगा आमच्या जनताला. इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांना न्याय मिळवून देणं, त्यांच्या सर्व समस्या सोडवणं हा आमचा मूळ उद्देश आहे. शेतकरीचा खूप फार गंभीर प्रश्न आहे. सरकार तिच्याबद्दल काय विचार करत नाही, तुम्ही कसं काय करणार? शेतकऱ्यांचा प्रश्न पुढील येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही नक्कीच घेऊ. आता हा मुंबई विभागातला विषय आहे, त्या विषयामध्ये आम्हाला सर्वप्रथम मुंबईतला जो मराठी माणूस भूमिपुत्र आहे त्याला न्याय मिळवतो.